अंकिता आणि स्वागत आहे तुमचं मराठमोळी सखीवर। मुंबईतील मोठमोठे सुप्रसिद्ध गणपती आपण नेहमीच बघतो, पण त्याच्या छोट्या छोट्या मिनी रेप्लिका तुम्ही कधी बघितल्या आहेत का? आज मी तुम्हाला घेऊन आले आहे अशाच एका कार्यशाळेत, जिथे आपण ह्या सर्व गोष्टी तर अनुभवणार आहोतच, पण त्याचबरोबर यंदाच्या गणेशोत्सवात ह्या मिनी रेप्लिका तुम्ही तुमच्या घरी देखील घेऊन जाऊ शकता। आज मी आलेली आहे परळ चिंचपोकळी येथील कार्यशाळेत। इथे यायचा पत्ता मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि स्क्रीनवरती आधीच मेन्शन केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला इथे येण्यासाठी कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही। चला तर मग या कार्यशाळेत एकूण 5 वर्कशॉप्स आहेत। त्या वर्कशॉप पैकी आपण ज्या वर्कशॉपला भेट द्यायला आलेलो आहोत ते म्हणजे माऊली आर्ट्स। लिटरली पहिल्याच नजरेत एवढे बाप्पा दिसतात की मला समजतच नाहीये की सुरुवात कुठनं करू। तर आपण या वर्कशॉपचे ओनर विशाल घाणेकर या दादांनाच विचारूयात या वर्कशॉप बद्दल। नमस्कार दादा। नमस्कार। सर्वात आधी आम्हाला सांगा की इथे कोणकोणत्या प्रकारच्या मूर्तीज अवेलेबल आहेत? इथे मातीच्या आणि पीओपीच्या मूर्त्या अवेलेबल आहेत। अशा 2 प्रकारच्या मूर्तीज अवेलेबल आहेत। मग लोकांचा कल सध्या कोणत्या मूर्तीकडे जास्त आहे? ऑलमोस्ट लोकांचं दोन्हीकडे आहेत, पण आपल्याकडे रेप्लिका आहे तर जास्त करून लोक पीओपीच्या यामध्ये बघतात। पीओपी मध्ये बघतात। शाडूच्या मातीकडे आहे पण ऑलमोस्ट पीओपी कडे जास्त आहे। तर पीओपी माती जरा रिस्क आहे, त्यामुळे लोक जास्त हे नाही करत। म्हणजे मातीला खूप सांभाळून जपावं लागतं आणि त्याची खूप केअर करावी लागते। बरोबर। आणि त्याचबरोबर मला एक क्वेश्चन होता की ह्याच्यामध्ये तुम्ही कस्टमायझेशन करून देता का? नाही, कस्टमाइज जे आपल्याकडे अवेलेबल असेल तेच तुम्हाला भेटेल। आपण ज्यासाठी इथे आलेलो आहोत स्पेशली ते म्हणजे मुंबईचे प्रसिद्ध गणपती, त्याच्या मिनी रेप्लिकाज इथे आहेत। सो दादा आम्हाला सांगाल? आपली काळा चौकी आहे, काळा चौकीचा राजा आहे इथे। त्याचबरोबर तो म्हणजे लालबागचा राजा। लालबागच्या राजामध्ये सुद्धा मोठी मूर्ती, छोटी मूर्ती असे वेगवेगळे व्हेरियंट्स आपल्याला दिसतात। साकीनाक्याचा महाराजा, आणि हे सर्व मागच्या वर्षीचे आहेत ना रेप्लिका? मागच्या वर्षीच्या रेप्लिकाज आहेत या। हा सगळ्यांनाच माहिती असेल, तो म्हणजे परेलचा राजा। आणि सगळ्यांचा लाडका तो म्हणजे मुंबईचा राजा, जो मागच्या वर्षी खूप जास्त ट्रेंडिंग होता आणि खूप जास्त प्रसिद्ध झाला होता। त्याचं डिटेलिंग तुम्ही बघू शकता की जसं की त्यांनी मागच्या वर्षी दाखवलं होतं आपल्याला की पोपट होता वरती। तर मला एक विचारायचं होतं की या रेप्लिकांमध्ये कस्टमायझेशन अवेलेबल आहे का? नाही नाही, ते आहे ते ॲज इट इज असंच भेटणार। ॲज इट इज जे आहे ते तसंच मिळणार आहे आपल्याला। साईज वगैरे सुद्धा नाहीये? साईज सुद्धा मग फक्त लालबागच्या राजामध्ये मला इथे साईजेस दिसतात, मग त्यामध्ये आपल्याकडे साईजेस आहेत? 1.5 फूट आहे, 2 फूट आहे, 2.5 फूट आहे, 2.25 फूट आहे। ओके। सो ह्या सगळ्या ज्या रेप्लिकाज आहेत त्यांमधून सर्वात जास्त डिमांड कुठल्या गणपतीची आहे? चिंतामणी। ओके, चिंतामणी आहे, पण ते पाठी ठेवलं आपण, ते तुम्हाला नंतर दाखवतो तुम्हाला। तो सर्वात जास्त ज्याची डिमांड आहे तो म्हणजे चिंतामणी। तो मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवणार आहे, सो स्टे ट्यून फॉर दॅट। आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे आणि सगळ्यात माझा फेवरेट गणपती तो म्हणजे गोड गणपती। तो सुद्धा इथे अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता। खरंच किती गोड आहे। आणि त्याचबरोबर या रेप्लिका सोडून आपल्याकडे अजून काही वेगळ्या युनिक गणपतीज अवेलेबल आहेत का? हो, अजून खूप काही गणपती आहेत जे आपण बुकिंग झाले, त्यामुळे आपण एक इथे समोरून बघू शकता। नालासोपाराची इच्छापूर्ती। नालासोपाराचा इच्छापूर्ती, ओके। ते पण तेही ह्या रेप्लिकाज व्यतिरिक्त आपल्याकडे नालासोपाराचा इच्छापूर्ती हा सुद्धा गणपती इथे अवेलेबल आहे। त्याचबरोबर मला इथे बॅलन्सिंग मूर्तीज पण दिसतात। ती पण गोड गणपतीच होतं, पण आपण थोडं कस्टमाइज त्याला केलंय। खाली ते शंख होता, अच्छा, आपण शंख साईडला काढून त्याला डमरू आपण शिफ्ट केले। अच्छा, सेम तसं। म्हणजे हा सुद्धा गोड गणपती होता, पण ह्यामध्ये त्यांनी कस्टमायझेशन केलेलं आहे। शंख काढून तिकडे डमरू ऍड केलाय। हा पण एक वेगळा गणपती दिसतोय मला इथे। हा सुद्धा, हा कुठली रेप्लिका आहे का? एक मूर्ती होती, आपण त्याला फक्त कस्टमाइज केले। ह्याला पण आपण कस्टमाइज करून मग केलेला आहे हा गणपती। अजून एक आहे, तुम्हाला सुरतचा फेमस सरकारवाला। इथे सुरतचा जो फेमस गणपती आहे सरकार गणपती, तो हा सुरतचा फेमस गणपती आहे सरकार गणपती। मातीच्या मूर्त्या आहेत इथे, सर्व मातीचं सेक्शन आहे ना? हो, माती। शाडूच्या मातीच्या मूर्त्या आहेत इथे सर्व।
छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत सर्व टाईपच्या अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकता. आणि खूप गोड आहेत, खूप क्यूट आहेत. महत्वाचं म्हणजे मला विचारायचं होतं की प्राइस रेंज आपली काय आहे पीओपी मध्ये आणि शाडूच्या मातीमध्ये? कमीत कमी रेंज मध्ये काय आहे? कमीत कमी 1.5 फुटामध्ये मातीमध्ये 1.5 फूट आहे आणि 1 फूट आहे मातीमध्ये. Okay. 1 फूटची प्राइस 3200 आहे आणि 1.5 फुटाची प्राइस 6000. 3200 पासून स्टार्ट आहे शाडूच्या मातींसाठी. आणि पीओपी साठी किती पासून स्टार्ट पीओपी आहे? 1 फूट आहे ते 2500 रुपयाला आहे. एक पीओपी 1.5 फूट आहे ते 4000 ला आहे आणि 2 फूट आहे ती 6000 आहे. तर तुम्हाला कस्टमर अँटिक हे जे पीस आहेत ते 10,000 पासून चालू आहे. 2 फूट. अच्छा, म्हणजे जे आपण रेप्लिकास बघितल्या त्यांची स्टार्टिंग प्राइस 10,000 पासून चालू आहे. 10 ते 2.5 फुटाचे 12,000. लालबाग राजापर्यंत एक 3 फूट आहे तर ती 13,000 पर्यंत असं. म्हणजे जशा जशा आपल्या मूर्तीज असतील तशा तशा त्यांची प्राइसिंग वाढत जाईल. जर तुम्ही कस्टमायझेशन वाल्या मूर्तीज घेतल्या तर त्यांची प्राइस थोडी जास्त असेल, कारण त्या कस्टमाइज आहेत ऑफकोर्स, म्हणूनच. आणि मला आता सांगा की तुमच्या वर्कशॉप मधली अशी कोणती मूर्ती आहे जी सर्वात लहान मूर्ती आहे? सर्वात लहान ती मला बघायला आवडेल, ती मला दाखवा. ओ माय गॉड. सो सर्वात जे छोटे बाप्पा आहेत, क्यूटेस्ट गोड बाप्पा, ते तर इथे आहेत. हा खूप गोड आहे. सो एवढे छोटे बाप्पा पण कोणी घेऊन जातं घरी की कसं? नाही घेऊन. ह्याला पण आहे डिमांड आहे, त्याला खूपच जास्त डिमांड आहे. अच्छा. ते बुकिंग पण ऑलरेडी. अच्छा, हे बुक पण Book झालेलं पण आहे झालं. ऑलरेडी बुकिंग Booking. झालेलं आहे. एवढ्या छोटे बाप्पा पण घरी घेऊन जातात लोक, कारण प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. कोणाला छोटे बाप्पा आवडतात, कोणाला मोठे बाप्पा आवडतात, तर त्यानुसार. आणि तुमच्या वर्कशॉपला सर्वात मोठा बाप्पा कोणता आहे? त्यामुळे गणेश गल्ली 2.5 फूट. गणेश गल्लीचा. गणेश गल्लीचा राजा जो आहे तो सर्वात मोठा आहे. 2.5 फुटापर्यंत. ओके, थँक्यू सो मच दादा, खूप छान माहिती दिली आम्हाला. आणि खरंच तुमचं वर्कशॉप हे खूप युनिक आणि छान आहे. थँक्यू सो मच. आणि जर तुम्हाला अशाच मिनी रेप्लिकास तुमच्या घरासाठी यंदाच्या गणेशोत्सवासाठी बुकिंग करायच्या असतील तर त्यांचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते, नक्की व्हिजिट करा. तर मंडळी, आजची मराठमोळी डिस्कवरी आपण इथे संपवूया. तोपर्यंत तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचा मुंबईतला आवडता बाप्पा कोणता आहे. पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. गणपती बाप्पा मोरया. भाविकांना नम्र विनंती, पुढे चालत राहावे, पुढे चालत राहावे, पुढे चालत राहावे. आला 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 चिंतामणी आला, चिंतामणीचा चिंतामणी आला. आला मनी तू चिंतामणी, चिंता मिटते पाहता क्षणी. मनी तू चिंतामणी, चिंता मिटते पाहता क्षणी.